Hello students, myself lecturer Rohan Gururaj Jatti from Shivraj College Gadinglas, Department of Computer Science. Today I am going to take another video lecture for BSc third year students, paper number 10, C Sharp Programming, Computer Science. Today's topic is .NET Framework Class Library. Okay, .NET Framework Class Library explain करायच्या आधी मी एक लहान कन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे. ओके, आता फॉर एक्झाम्पल ही जर कन्सेप्ट समजली तर तुम्हाला .NET फ्रेमवर्क लगेच लक्षात येईल. ओके, तर फॉर एक्झाम्पल आपल्याला एक बिल्डिंग बांधायची आहे, बिल्डिंग स्ट्रक्चर उभं करायचं आहे, मोठी बिल्डिंग बांधायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला बेसिक कॉम्पोनंट काय काय लागणार आहेत. आपल्याला बघा, वाळू लागणार आहे, विटा लागणार आहेत, त्यानंतरनं साळ्या लागणार आहेत, सिमेंट लागणार आहे. ओके, त्यानंतर काही कामगार पण लागणार आहेत. ओके, हे काही बेसिक फरशा लागणार आहेत. हे काही बेसिक कॉम्पोनंट आपल्याला बिल्डिंग स्ट्रक्चर उभा करण्यासाठी लागणार आहेत. ओके, हे जर बेसिक स्ट्रक्चर आपणच क्रिएट करायला लागलो, सपोज हे मार्केटमध्ये अवेलेबल नाही, हे सगळं आपल्यालाच करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला विटाही आपल्यालाच कन्स्ट्रक्ट करायला पाहिजे, फरशाही आपल्यालाच कन्स्ट्रक्ट करायला पाहिजे, सिमेंट पण आपल्यालाच कन्स्ट्रक्ट करायला पाहिजे, सगळंच आपल्याला कन्स्ट्रक्ट करायला पाहिजे. तर हे काय होणार आहे, कॉम्प्लिकेटेड होणार आहे. ओके, जे बिल्डिंग बांधण्यासाठी खूप आपल्याला कष्ट घ्यायला लागतील. म्हणून मार्केटमध्ये आपल्याला काय केलेलं आहे, ऑलरेडी हे अवेलेबल प्रोव्हाइड करून दिलेलं आहे. मग मार्केटमध्ये आपण काय करू शकतो, डायरेक्टली जाऊन विटा आणू शकतोय, फरशा आणू शकतोय, सिमेंट आणू शकतोय, त्याच्यानंतरनं सळ्या आणू शकतोय आणि हे मटेरियल घेऊन येणार, आपल्या साईटवर घेऊन येणार आणि तिथं आपलं बिल्डिंग स्ट्रक्चर बांधायला आपण स्टार्ट करणार आहे. तसंच काय, फ्रेमवर्क क्लास लायब्ररी ऑलरेडी मार्केटमध्ये तुम्हाला मायक्रोसॉफ्टनं काही APIs तयार करून, क्लासेस तयार करून तुम्हाला दिलेले आहेत. तेच आपल्याला काय करायचे आहेत, यूज करायचे आहेत आपल्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये. ते यूज करून आपण आपलं ॲप्लिकेशन डेव्हलप करायचं आहे. जर हे मायक्रोसॉफ्ट .NETनं जर दिलं नसतं तर आपल्याला काय करायला लागलं असतं, सिस्टीम रिसोर्सेस यूज करण्यासाठी आपल्याला स्वतःचे क्लासेस डिफाईन करायला लागले असते आणि मग ते आपल्या ॲप्लिकेशनमध्ये यूज करायला लागले असते. म्हणजे एकदम कॉम्प्लिकेटेड झालं असतं. ओके, म्हणून इनबिल्ड काही तुम्हाला क्लासेस .NETने दिलेले आहे. आणि एक एक्झाम्पल, सपोज आपल्याला कम्युनिकेट करायचं असलं तर आपण काय यूज करतोय, नॅचरल लँग्वेज यूज करतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही इंग्लिश लँग्वेज यूज करतोय, मराठी करतोय, हिंदी करतोय. ओके, कमेंट करण्यासाठी आपल्याला प्रत्येक लँग्वेजमधले दोन कॉम्पोनंट इम्पॉर्टंट आहेत. एक आहे त्यातलं ग्रामर आणि नेक्स्ट आहे त्यातलं व्होकॅब्ररी. ओके, आपल्याला नंबर ऑफ वर्ड्स जेवढे लक्षात राहतील ते वर्ड्स यूज करून आपण काय करू शकतो, सेंटेन्स तयार करू शकतो. ओके, आता ग्रामर म्हटल्यावर काय येणार बघा, आपल्या जे कॉम्प्युटरच्या लँग्वेजेस आहेत त्याच्यामध्येही ग्रामर असते. ओके, त्याच्यामधलं ग्रामर म्हणजे काय, त्या कॉम्प्युटर लँग्वेजमधला सिंटॅक्स जो आहे ते म्हणजे ते ग्रामर असणार आहे. आणि वर्ड्स, आपले जे काही बाकीच्या लँग्वेजमध्ये वर्ड्स आहेत, इंग्लिश, मराठी, हिंदीमध्ये, तसंच वर्ड्स आपण यूज करून सेंटेन्स तयार करतोय. तसंच आपल्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये वर्ड्स म्हणून आपल्याला तिथे काय यूज करायला लागणार आहे, फंक्शन्स, क्लासेस, APIs, इनबिल्ट APIs हे यूज करायला लागणार आहे. ओके, आता फॉर एक्झाम्पल सी प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये आपण प्रिंटएफ स्टेटमेंट वापरलं, फक्त एकच प्रिंटएफ स्टेटमेंट वापरलं तर आपला प्रोग्राम रन होणार काय, नाही होणार, डायरेक्टली रन होणार नाही. तर प्रिंटएफ स्टेटमेंट कुठं डिफाईन करून ठेवलेलं आहे, stdio.h ह्या हेडर फाईलमध्ये डिफाईन करून ठेवलेलं आहे. ओके, तर ही हेडर फाईल आपल्या प्रोग्राममध्ये इन्क्लूड करायला लागणार. का इन्क्लूड करायला लागणार, कारण की प्रिंटएफ फंक्शनची डेफिनेशन त्या हेडर फाईलमध्ये डिफाईन करून ठेवलेली आहे. ते जे प्रिंटएफ फंक्शनचं जे काही कोडिंग आहे ते stdio.h ह्या हेडर फाईलमध्ये डिफाईन केलेलं आहे. ओके, मग त्याची डेफिनेशन तिथे अवेलेबल आहे आणि ते कसं वर्क करणार आहे ते एक्सप्लेन केलेलं ऑलरेडी stdio.h ह्या हेडर फाईलमध्ये. मगच आपण काय करू शकतो, आपल्या प्रोग्राममध्ये ती यूज करू शकतो. ओके, मग आपल्याला इन्क्लूड करून घ्यायला लागणार ती पर्टिक्युलर हेडर फाईल आणि प्रिंटअप स्टेटमेंट, मग आपल्या प्रोग्राममध्ये आपण यूज करू शकणार. जर हेडर फाईल नसली तर ते पर्टिक्युलर फंक्शन वर्क होणार नाही. हे आपण सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये बघितलेलं आहे. त्या हेडर फाईलमध्ये फक्त प्रिंटएफ नाही, स्कॅनएफ आहे, एफ प्रिंटएफ आहे, एफ स्कॅनएफ आहे, असे वेगवेगळे फंक्शन्स त्याच्यामध्ये डिफाईन करून ठेवलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आणि म्हटला तर स्ट्रिंग फंक्शन, string.h मध्ये स्ट्रिंग फंक्शन्स तिथे डिफाईन करून ठेवलेले आहेत. ओके, मग आता इथं ऑर्गनायझेशन केलेलं आहे बघा प्रॉपरली. स्ट्रिंगमध्ये काय मिळणार, string.h मध्ये स्ट्रिंगचेच फंक्शन मिळणार, match.h मध्ये काय मिळणार, मॅचचेच फंक्शन मिळणार आहे, graphics.h मध्ये ग्राफिक्सचेच फंक्शन आणि stdio.h मध्ये काय होणार आहे, इनपुट आउटपुटसाठी आहे ती.
स्टँडर्ड इनपुट आउटपुटसाठी काय केलेलं आहे, stdio.h डिफाईन करून ठेवलेलं आहे हेडर फाईल, आणि त्याच्यामध्ये जे काय इनपुट आउटपुट ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला फंक्शन लागले आहेत त्याच्यामध्ये डिफाईन करून ठेवलं आहे. प्रिंटएफ आहे, स्कॅनएफ आहे, एफ प्रिंटएफ, फाईल प्रिंटएफ असा आहे, फाईल स्कॅनएफ आहे. ओके, असे वेगवेगळे फंक्शन, स्ट्रिंग प्रिंटएफ आहे. ओके, यस प्रिंटएफ, यस स्कॅनएफ, म्हणजे इनपुट आउटपुट ऑपरेशन करण्यासाठी जे काय फंक्शन आहेत ते फक्त कुठं डिफाईन करून ठेवलेले आहेत stdio.h मध्ये डिफाईन करून. मग ह्या पद्धतीने काय केलेलं आहे ते ऑर्गनाईज केलेलं आहे. सेपरेटली आपल्याला लगेच ॲक्सेस व्हावं, लक्षात यावं ह्याच्यासाठी ते सेपरेटली ऑर्गनाईज केलेले आहेत हे फंक्शन्स. string.h मध्ये स्ट्रिंगचे फंक्शन, match.h मध्ये मॅचचे फंक्शन्स, graphics.h मध्ये ग्राफिक्सचे फंक्शन. तसंच काय केलेलं आहे फ्रेमवर्क क्लास लायब्ररीमध्ये पण वेगवेगळे ऑर्गनायझेशन केलेलं आहे. ओके, आता ही जर कन्सेप्ट लक्षात आली असली तर डॉटनेट फ्रेमवर्क क्लास लायब्ररी ही पण तुम्हाला लगेच लक्षात येईल. ह्याच्यामध्ये पण काय केलेलं आहे, वेगवेगळे क्लासेस काय केलेले आहेत मायक्रोसॉफ्टनं डेव्हलप केलेले आहेत. जसं प्रिंटएफ, स्कॅनएफ, स्ट्रिंगचे फंक्शन, मॅचचे फंक्शन सीमध्ये ऑलरेडी डेव्हलप करून तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ते आपण आपल्या प्रोग्राममध्ये यूज करतो. तसंच मायक्रोसॉफ्टनं पण काही क्लासेस डेव्हलप करून आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, आणि ते कशामध्ये अवेलेबल आहेत, डॉटनेट फ्रेमवर्क क्लास लायब्ररीमध्ये हे इनबिल्ट क्लासेस अवेलेबल आहेत. हे क्लासेस यूज करून आपण सिस्टीम रिसोर्सेस युटिलाइज करू शकतो आपल्या प्रोग्राममध्ये, कोडिंग थ्रू ते युटिलाइज करू शकतो. ओके, आता मग डॉटनेट फ्रेमवर्क क्लास लायब्ररी प्रोव्हाइड्स the core functionality of .NET Framework architecture. It is an important part of .NET Framework architecture, .NET Framework library. सपोज हे .NET फ्रेमवर्क लायब्ररी नसलं तर आपण काय करू शकणार नाही, डेव्हलपमेंटच करू शकत नाही, कुठलाच प्रोजेक्ट डेव्हलप करणार नाही. तर आपल्याला बेसिकपासून आपल्याला डेव्हलप करायला लागलं. म्हणजे जसं मी मगाशी बिल्डिंग स्ट्रक्चरचं एक एक्झाम्पल घेतलं, त्यामध्ये आपल्याला जर बिल्डिंग बांधायची असली आणि आपल्याला बेसिक कॉम्पोनंट मिळालं नाही तर आपल्यालाच तिथं काय करायला लागणार, बेसिक कॉम्पोनंट आधी डेव्हलप करायला लागणार. म्हणजे आपल्याला विटा कन्स्ट्रक्शन आपल्यालाच करायला लागणार, सिमेंटचं आपल्यालाच तयार करायला लागणार, आणि सळ्याही आपल्यालाच तयार करायला लागणार, वाळू असेल हे आपल्यालाच तयार करायला लागणार, आणि मग आपण स्ट्रक्चर बांधणार. मग हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण काय करतोय, मार्केटमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे ती घेऊन येतोय. तसंच आपला प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी बेसिक कॉम्पोनंट म्हणून काय प्रोव्हाइड केलेलं आहे, FCL दिलेला आहे. FCLला बेसिक क्लास लायब्ररी असंही म्हणतात. ओके, FCL इज ऑल्सो कॉल्ड ॲज बेसिक क्लास लायब्ररी, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे डॉटनेट फ्रेमवर्क आर्किटेक्चरचा. ओके, द डॉटनेट फ्रेमवर्क क्लास लायब्ररी इन्क्लूड्स ह्यूज कलेक्शन ऑफ रियुजेबल क्लासेस. आता रियुजेबल क्लासेस का म्हटलेलं आहे बघा, तिच्यामध्ये जे काही क्लासेस आहेत त्यांचा आपण ऑब्जेक्ट तयार करणार, इंटरफेसेस आहेत त्यांचा ऑब्जेक्ट तयार करणार, आणि आपल्या प्रोग्राममध्ये एनी नंबर ऑफ टाइम्स, आपल्या ॲप्लिकेशनमध्ये एनी नंबर ऑफ टाइम्स त्याचा काय करू शकतो, यूज करू शकतो. अँड दीज क्लासेस आर ऑल्सो युज्ड इन .NET कम्पॅटेबल लँग्वेजेस. हे जे काही क्लासेस आहेत ते कुठल्याही .NET कम्पॅटेबल लँग्वेजेसमध्ये आपण रियूज करू शकतो, म्हणून त्याला रियूज म्हणतील. इट इज ह्यूज कलेक्शन ऑफ रियुजेबल क्लासेस, इंटरफेसेस अँड व्हॅल्यू टाईप that expedite and optimize the development process and provide access to system functionality. Okay, the .NET Framework class library organized in hierarchical tree structure and it is divided into namespace. जी काय .NET Framework class library आहे FCL, hierarchical tree structure मध्ये काय केलेलं आहे, हायरार्चिकल ट्री स्ट्रक्चरमध्ये काय केलेलं आहे, डिफाईन केलेलं आहे, आणि ते डिवाइड कशात केले, नेमस्पेसमध्ये. आता हायरार्चिकल ट्री स्ट्रक्चर म्हणजे काय, इथे एक डायग्राम आहे ह्या पद्धतीनं. ओके, सगळ्यात टॉप लेवलला सिस्टीम नेमस्पेस आहे, त्याच्यानंतरनं डेटा टाईप जे काय आपल्याला लागणार आहे, सिस्टीम डॉट int32, सिस्टीम डॉट स्ट्रिंग्स, सिस्टीम डॉट int 64, हा एक क्लास डिफाईन केलेला आहे. वेबसाठी जे लागणार आहे ते एक नेमस्पेस इथं डिफाईन केलेलं आहे. तर डाटा प्रोसेस करण्यासाठी डाटाबेस कनेक्टिव्हिटी असेल, वेगवेगळ्या डाटाबेसवर आपल्याला कनेक्ट करायचं आहे, त्यासाठी सिस्टीम डॉट डाटा नेमस्पेस आहे, विंडोज नेमस्पेस, असे वेगवेगळे नेमस्पेस हायरार्चिकल फॉर्मॅटमध्ये काय केलेले आहेत, स्ट्रक्चरमध्ये ते ऑर्गनाईज केलेलं आहे. ओके, आता हायरार्चिकल डायग्राम आपण गेल्या वर्षी हायरार्चिकल स्ट्रक्चर काय असतं ते C++ मध्ये बघितलं आहे, तसंच इथे समोर तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, namespace is a logical grouping of types for the purpose of identification. आता लॉजिकल ग्रुपिंग ऑफ टाइप्स म्हणजे काय, लॉजिकल ग्रुपिंग ऑफ क्लासेस फॉर दी पर्पज ऑफ आयडेंटिफिकेशन म्हटलेलं आहे. ओके, मग आता कसं बघा, मगाशी मी एक्झाम्पल सांगितलं, स्ट्रिंग डॉट
स्ट्रिंग डॉट एच मध्ये काय, स्ट्रिंग डॉट एच हेडर फाईलमध्ये स्ट्रिंगचेच फंक्शन आहेत. तसंच काय नेमस्पेस हे एक काय लॉजिकल ग्रुपिंग आहे, जेणेकरून काय करू शकतो, एकाच टाईपचे क्लासेस आपण काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. ओके, नेमस्पेस एक ग्रुपिंग केलेलं आहे त्या एकाच टाईपच्या क्लासेसचे. ओके, फॉर एक्झाम्पल सिस्टीम डॉट विंडोज डॉट फॉर्म्स, तर ह्याच्यामध्ये काय आहे, फॉर्म डिझाईन करण्यासाठी जे काय आपल्याला क्लासेस लागणार आहेत, म्हणजे टेक्स्ट बॉक्स क्लास लागणार आहे, बटन क्लास लागणार आहे, चेकबॉक्स क्लास लागणार आहे, हे कशामध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे, सिस्टीम डॉट विंडोज डॉट फॉर्म्स ह्या नेमस्पेसमध्ये हे सगळे ग्राफिकल कॉम्पोनंट्स ऑर्गनाईज करून ठेवलेले. असे सेम ग्राफिकल कॉम्पोनंट्स आपल्याला वेबला पण लागणार आहेत, मग ते कुठं ऑर्गनाईज केलेले आहेत, सिस्टीम डॉट वेब डॉट यू आय ह्या नेमस्पेसमध्ये. बघा इथे दोन नेमस्पेस आहेत ज्याच्यामध्ये ग्राफिकल कॉम्पोनंट सेम क्लास नेम असणारे आहेत. मग सिस्टीम डॉट विंडोज डॉट फॉर्म्स एक नेमस्पेस आहे, त्याच्यामध्ये ग्राफिकल कॉम्पोनंट आहेत विंडोज ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी, आणि सिस्टीम डॉट वेब डॉट यू आय ह्याच्यामध्ये पण ग्राफिकल कॉम्पोनंट्स आहेत हे वेब ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी. मग आता हे दोन्ही पण हे वेगवेगळे आहेत, हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, नेमस्पेस लागणार. नेमस्पेस इज अ लॉजिकल ग्रुपिंग ऑफ टाइप्स फॉर द पर्पज ऑफ आयडेंटिफिकेशन. फ्रेमवर्क क्लास लायब्ररी प्रोव्हाइड दी consistent base type that are used across all .NET enable languages. Okay, framework class library is a consistent collection of classes and that can be used across all .NET compatible languages. म्हणजे हे फ्रेमवर्क आहे हे प्रत्येक लँग्वेजसाठी हे काय वेगळं डिफाईन केलं नाही. FCL हे प्रत्येक लँग्वेजसाठी वेगवेगळं डिफाईन केलं नाही. तुम्ही .NETमधली कुठलीही लँग्वेज शिका, त्याच्यामध्ये फ्रेमवर्क क्लास लायब्ररी ही कॉमनच असणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही सी शार्प प्रोग्रामिंग लँग्वेज शिकलेलं आहे आणि त्याच्यावरती वर्किंग केलं आहे, त्याच्यावरती प्रोजेक्ट डेव्हलप केला आहे आणि कंपनीनं तुम्हाला मॅग्रेट कुठं व्हायला सांगितलेलं आहे, VB.NET वरती, VB.NET प्रोग्रामिंग लँग्वेजवरती तुम्हाला मॅग्रेट व्हायला सांगितलं. आता तुम्ही एक्सपर्ट कशात आहे, सी शार्पमध्ये. आता काय करायला पाहिजे, VB.NETवर मॅग्रेट व्हायला पाहिजे, कारण की कंपनीची रिक्वायरमेंट आहे आणि VB.NET आपल्याला आता शिकून घ्यायला पाहिजे. तुम्ही आता बघा सी शार्पच्या सिंटॅक्स तुम्हाला सगळा क्लिअर आहे. सी शार्पमध्ये प्रोग्रामिंगमध्ये जे काय सिंटॅक्स वापरतोय आपल्याला ते सगळं क्लिअर आहे. आता VB.NET मधला सिंटॅक्स आपल्याला क्लिअर नाही, आपल्याला VB.NET मधला सिंटॅक्स शिकून घ्यायला पाहिजेत. मगाशी मी सांगितलं आपल्याला जर प्रोग्रामिंग लँग्वेज करायची असली, सिंटॅक्स आणि त्यातले APIs त्यातले क्लासेस आपल्याला माहिती पाहिजेत. आता इथं आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायला पाहिजे, सिंटॅक्स एवढं लक्षात ठेवायला पाहिजेत, क्लासेस मात्र सेमच राहणार. VB.NETमध्ये पण तीच FCL येणार आहे आणि C Sharp.NETमध्ये पण तीच FCL येणार आहे आणि G Sharp.NETमध्ये पण तीच FCL येणार आहे, फ्रेमवर्क क्लास लायब्ररी. आपल्याला फक्त आता काय करायला पाहिजे, .NETमधली कुठलीही लँग्वेज तुम्ही यूज करू शकता प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी, फक्त त्या .NETमधला त्या लँग्वेजमधला सिंटॅक्स आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहे. नाहीतर फ्रेमवर्क क्लास लायब्ररी किंवा जे काय API आहे इनबिल्ट .NETमध्ये, ते API फक्त एकदाच लक्षात ठेवायला लागणार आहे. तेच API आपण C Sharpमध्ये यूज करू शकतो, तेच FCL आपण C Sharpमध्ये यूज करू शकतो, VB.NETमध्ये यूज करू शकतो, J Sharpमध्ये आणि ASP.NETमध्ये तेच API आपण काय करू शकतो, रिपीटेडली रियूज करू शकतो. आपल्याला फक्त त्या लँग्वेजचा सिंटॅक्स आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहे. ओके, हे इथे म्हटलेलं आहे. ओके, the classes are accessed by namespace. The classes are accessed by namespace. For example, system dot windows dot forms dot textbox हा क्लास आहे आणि ते आपण काय करणार आहे, नेमस्पेस थ्रू ॲक्सेस करणार, सिस्टीम डॉट विंडोज डॉट फॉर्म्स डॉट टेक्स्टबॉक्स. ओके, विच रिसाइड्स विदिन द असेंब्ली. .NET असेंब्लीमध्ये हे सगळे इनबिल्ट FCL काय आहे, अवेलेबल आहे. The system namespace is the root for टाइप्स इन .NET फ्रेमवर्क. सगळ्यात टॉप लेवलचं जे नेमस्पेस आहे ते कुठलं आहे, सिस्टीम नेमस्पेस .NETमध्ये अवेलेबल आहे. The .NET framework class library classes are managed classes that provide access to system services. The .NET framework class library classes are object oriented and easy to use in programming development. All these framework class library classes are object oriented programming language and they can be usually used in programming development. आपण काय करायचं आहे, आपल्याला जो क्लास पाहिजे त्याचा नेमस्पेस आपल्या प्रोग्राममध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे आणि त्याचा एक ऑब्जेक्ट तयार करायचा आहे आणि आपण त्या ऑब्जेक्ट थ्रू त्या क्लासेसमध्ये जे काय फंक्शनॅलिटी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे ते आपण इझिली ॲक्सेस करू शकतो.
ओके, फक्त आपण त्या पर्टिक्युलर क्लासचा ऑब्जेक्ट करायचा आणि त्याची फंक्शनॅलिटी आपण इझिली ॲक्सेस करू शकतो. ओके, थर्ड पार्टी क्लासेस आहेत फ्रेमवर्क क्लास लायब्ररीमध्ये इझिली आपण काय करू शकतो, इंटिग्रेट करू शकतो. आता थर्ड पार्टी कॉम्पोनंट म्हणजे काय, सपोज तुमच्या कॉम्प्युटरला वेबकॅम अटॅच नाही आहे आणि तुम्ही त्याच्यावरती काय केलं आहे, .NET इन्स्टॉल केला आहे. आता तुम्हाला वेबकॅमची रिक्वायरमेंट आहे तुमच्या प्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी. तर ह्यासाठी काय करायला लागणार, कॅम तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरला अटॅच करायला लागणार आहे आणि त्याचे ड्रायव्हर्स इन्स्टॉल करायला लागणार आहेत. आणि ड्रायव्हर्स ॲज सून ॲज तुम्ही ड्रायव्हर इन्स्टॉल करणार, ऑटोमॅटिकली त्याचं जे काय क्लासेस आहेत ते काय होणार आहे, ते फ्रेमवर्क .NET फ्रेमवर्क क्लास लायब्ररीमध्ये ऑटोमॅटिकली ॲड होणार आहेत. ह्याला म्हणायचं इंटिग्रेशन ऑफ थर्ड पार्टी कॉम्पोनंट. ओके, त्यानंतर ना बाय डिफॉल्ट .NET कुठले क्लासेस आपल्याला प्रोव्हाइड करते आहे आपल्या प्रोग्राममध्ये, तर बाय डिफॉल्ट 3 मेन नेमस्पेसेस आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे .NET. ओके, ते म्हणजे सिस्टीम नेमस्पेस आहे, सिस्टीम डॉट डाटा नेमस्पेस आहे आणि सिस्टीम डॉट XML. हे नेमस्पेस 3 नेमस्पेसेस बाय डिफॉल्ट आपल्याला काय करते, .NET फ्रेमवर्क क्लास लायब्ररी आपल्या प्रोग्राममध्ये अवेलेबल करून घेते. ओके, तुम्ही स्वतःचं पण काय करू शकता, नेमस्पेस डिफाईन करू शकता आणि .NETमध्ये ॲड करू शकता. आता नेमस्पेस म्हणजे काय म्हटलेलं बघा, नेमस्पेस इज अ लॉजिकल करेक्शन ऑफ लॉजिकल grouping of classes organized in hierarchical tree structure. Okay, namespace are the way to organize .NET framework class library into logical grouping according to their functionality, usability, as well as a category they should belong to. Or we can say namespace are logical grouping of types for the purpose of identification. लॉजिकल ग्रुपिंग ऑफ टाइप्स म्हणजे काय, टाइप्स म्हणजे क्लास म्हणजे काय, एक डेटा टाईप आहे. क्लास इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डेटा टाईप. आता लॉजिकल ग्रुपिंग ऑफ क्लासेस म्हटलेलं आहे इथं. आता हे मी प्रोग्रामिंगचं एक एक्झाम्पल दिलं, त्याच्यामध्ये बघा हेडर फाईल्समध्ये काय केलेलं आहे, ते फंक्शन्स ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत. लॉजिकल ग्रुपिंग ऑफ फंक्शन्स बघा, string.h मध्ये फक्त आपल्याला काय मिळणार आहे, स्ट्रिंग रिलेटेडच फंक्शन मिळणार आहे. मॅथ्स.h मध्ये मॅथ्स रिलेटेडच फंक्शन मिळणार आहे आणि ग्राफिक्स.h मध्ये ग्राफिक्स रिलेटेडच आपल्याला काय मिळणार आहे, फंक्शन्स. त्याच्यामध्ये आपल्याला मॅथ्सचे फंक्शन मिळणार आहेत काय ग्राफिक्स.h मध्ये, नाही. स्ट्रिंग.h मध्ये मॅथ्सचे फंक्शन मिळणार आहेत काय, नाही. मग आता इथं काय केलेलं आहे, लॉजिकल ग्रुपिंग केलेलं आहे. लक्षात आलं काय, तसंच नेमस्पेस पण काय, इट इज अ लॉजिकल ग्रुपिंग ऑफ क्लासेस अकॉर्डिंग टू देअर फंक्शनॅलिटी अँड युजेबिलिटी अँड देअर कॅटेगरी म्हटलेलं आहे. ओके, आता फंक्शनॅलिटी म्हणजे काय बघा, विंडोज फॉर्म डिझाईन करायचं असलं तर विंडोज फॉर्म रिलेटेड जे काय ग्राफिकल कॉम्पोनंट आहेत ते आपल्याला लागणार आहेत आणि ते कशामध्ये अवेलेबल आहेत, system.windows.forms ह्या नेमस्पेसमध्ये ग्राफिकल कॉम्पोनंट, विंडोजचे ग्राफिकल कॉम्पोनंट अवेलेबल आहेत. ते सेम आपण कशात यूज करतोय, वेब डेव्हलपमेंटसाठी पण यूज करतोय. खरं ते कुठं ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत, system.web.ui ह्या नेमस्पेसमध्ये काय केलेले आहेत, ग्राफिकल कॉम्पोनंट ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत. मग आपल्याला वेब डेव्हलपमेंट करायचे असले तर कुठले ग्राफिकल कॉम्पोनंट यूज करायला लागणार आहेत, system.web.ui ह्या नेमस्पेसमध्ये अवेलेबल असलेले ग्राफिकल कॉम्पोनंट्स म्हणजेच काय, ग्राफिकल क्लासेस आपल्याला यूज करायला लागणार आहेत. आणि जर विंडोज ॲप्लिकेशन डेव्हलप करायचं असलं तर system.windows.forms ह्या नेमस्पेसमध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेले जे काय ग्राफिकल कॉम्पोनंट आहेत, ग्राफिकल कॉम्पोनंटचे जे काही क्लासेस आहेत ते आपल्याला युटिलाइज करायला लागणार आहे. ओके, मग त्याच्यासाठी आपल्याला त्या ॲप्लिकेशनला ते रिस्पेक्टिव्ह नेमस्पेस इम्पोर्ट करायला लागणार आहे. विंडोज ॲप्लिकेशनसाठी system.windows.form नेमस्पेस इम्पोर्ट करायला लागणार आणि वेब ॲप्लिकेशनसाठी system.web.ui नेमस्पेस आपल्या ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करायला लागणार आहे. ओके, the .NET framework class library is a large collection of thousands of classes. Thousands of classes means it is more than 2000 classes. 2000 plus classes are available in .NET framework class library. These classes are organized in hierarchical structure. We can uniquely identify any class in the .NET framework class library by using the full namespace of the class.
ओके. मग आता पर्टिक्युलर क्लास आयडेंटिफाय करायचा असला तर आपल्याला काय करायला लागणार आहे, फुल नेमस्पेस ऑफ दॅट क्लास आपल्याला यूज करायला लागणार आहे. आता मगाशी मी सांगितलं टेक्स्ट बॉक्स पाहिजे, तर आता टेक्स्ट बॉक्स क्लास पाहिजे, तर टेक्स्ट बॉक्स क्लास दोन ठिकाणी यूज केला जातो. एक तुम्ही विंडोज ॲप्लिकेशनमध्ये यूज करू शकता आणि एक तुम्ही वेब ॲप्लिकेशनमध्ये टेक्स्ट बॉक्स क्लास यूज करू शकता. मग आपल्याला कुठला टेक्स्ट बॉक्स क्लास पाहिजे, जर विंडोजचा पाहिजे असला तर सिस्टीम डॉट विंडोज डॉट फॉर्म्स डॉट टेक्स्ट बॉक्स हे त्याचं काय होणार आहे, फुल नेम स्पेस येणार आहे. ओके. सिस्टीम डॉट विंडोज डॉट फॉर्म्स हे त्याचं फुल नेम स्पेस आहे आणि त्याच्यातला क्लास कुठला, टेक्स्ट बॉक्स क्लास येणार आहे. ओके. इथे एक एक्झाम्पल आहे बघा, सिस्टीम डॉट विंडोज डॉट फॉर्म्स टेक्स्ट बॉक्स बेस हा क्लास येणार आहे आणि त्याचं नेम स्पेस आहे सिस्टीम डॉट विंडोज डॉट फॉर्म्स. आता जर आपल्याला वेब वेब पेज डेव्हलप करायचा आहे, वेब ॲप्लिकेशन डेव्हलप करायचा आहे आणि त्याच्यातला टेक्स्ट बॉक्स पाहिजे असला तर आपल्याला काय करायला लागणार आहे, सिस्टीम डॉट वेब इथं विंडोजच्या जागी वेब यूज करायला लागणार आणि यू आय सिस्टीम डॉट वेब डॉट यू आय आणि मग टेक्स्ट बॉक्स बेस तिथं क्लास आपल्याला यूज करायला लागणार किंवा टेक्स्ट बॉक्स क्लास आपल्याला तिथं ॲक्सेस करायला लागणार आहे. मग वेब ॲप्लिकेशनमध्ये जे टेक्स्ट बॉक्स यूज करणार त्याच्यासाठी जे काही फुल नेम स्पेस आहे ते काय, सिस्टीम डॉट वेब डॉट यू आय. ओके. असं त्याचं काय असणार आहे, नेमस्पेस असणार, सिस्टीम डॉट वेब डॉट यू आय डॉट पेजेस असं त्याचं नेमस्पेस असेल आणि त्यातलं आपण काय करणार आहे, टेक्स्ट बॉक्स यूज करणार वेब ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी. ओके. मग आता इथं नंबर सेम नेम असलेले क्लासेस असू शकतात, फ्रेमवर्कमध्ये सेम नेम असलेले क्लासेस वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतात, खरं त्यांचं नेमस्पेस असणार आहे ते काय असणार आहे, वेगवेगळं असणार आहे. ओके. We can uniquely identify any class in a .NET Framework class library by using the full namespace of the class. In .NET languages, every program is created with a default namespace. ओके. तुमचा जो काय प्रोग्राम तुम्ही .NET मध्ये डेव्हलप करता त्याचं डिफॉल्ट नेमस्पेस स्वतःच काय होते तिथं तयार होते. ओके. Programmers can also create their own namespace in .NET languages. ओके. प्रोग्रामिंग त्यांचं स्वतःचं नेमस्पेस डेव्हलप करू शकतात आणि त्या नेमस्पेसमध्ये स्वतःचे क्लासेस आणि इंटरफेसेस त्यांनी नवीन ॲड करू शकतात. ओके. नेमस्पेस आर लॉजिकल ग्रुपिंग ऑफ रिलेटेड क्लासेस अँड इंटरफेसेस that can be used by any .NET languages. Namespace is a grouping of रिलेटेड क्लासेस अँड इंटरफेसेस आणि ते आपण कुठल्याही .NET कम्पॅटेबल लँग्वेजेसमध्ये यूज करू शकतो. एकदाच डिफाईन करायचं आहे आणि तुम्ही कुठल्याही .NET कम्पॅटेबल लँग्वेजमध्ये ती यूज करू शकता. आता सपोज तुम्ही स्वतःच एक नेमस्पेस डिफाईन केला आहे C# लँग्वेजमध्ये आणि ती कुठे यूज करणार, C# मध्ये यूज करणार, ॲज वेल ॲज ते तुम्ही कुठं यूज करू शकता, VB.NET मध्ये, G#.NET मध्ये, ASP.NET मध्ये, F#.NET मध्ये, कुठल्याही .NET कम्पॅटेबल लँग्वेजमध्ये ते तुम्ही युटिलाइज करू शकता. आपण कोडिंग लिहिले कशामध्ये, C# मध्ये, खरं युटिलाइज कुठं करू शकतोय, C# मध्ये पण करू शकतोय, G# मध्ये, VB.NET मध्ये आणि कुठल्याही .NET कम्पॅटेबल लँग्वेजमध्ये आपण ते यूज करू शकतोय, युजर डिफाईन नेमस्पेस असलं तर. ओके. नेमस्पेस अलाउ यू टू organize your classes so that they can be easily accessed in other application. ओके. नेमस्पेस allow you to organize your classes. तुम्ही काय करू शकता, नेमस्पेस थ्रू काय करू शकता, तुमचे युजर डिफाईन जे काय क्लासेस आहेत, तुम्हाला जे रिक्वायर्ड क्लासेस आहेत ते प्रॉपरली ऑर्गनाईज करू शकता आणि कुठल्याही ॲप्लिकेशनमध्ये इझिली ॲक्सेस करू शकता युजिंग फुल नेमस्पेस. तुम्ही ते फुल नेमस्पेस दिला तर ते नेमस्पेसमधले क्लासेस तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये ऑटोमॅटिकली इन्क्लूड होतात. नेमस्पेस आर यूज टू अवॉइड एनी नेमिंग कॉन्फ्लिक्ट बिटवीन क्लासेस दॅट हॅव द सेम नेम. ओके. नेमस्पेसनं आपण काय करू शकतो, नेमिंग कॉन्फ्लिक्ट जे काय असते सेम नेम असलेल्या क्लासेसमध्ये ते तुम्ही अवॉइड करू शकता. आता फॉर एक्झाम्पल मगाशी मी सांगितलं सिस्टीम डॉट विंडोज डॉट फॉर्म्स डॉट टेक्स्ट बॉक्स आणि सिस्टीम डॉट वेब डॉट यू आय डॉट टेक्स्ट बॉक्स. आता इथं टेक्स्ट बॉक्स नावाचे दोन क्लासेस आहेत. ओके. एक कशामध्ये अवेलेबल आहे, विंडोज नेमस्पेसमध्ये अवेलेबल आहे आणि एक कशात आहे, वेब नेमस्पेसमध्ये अवेलेबल आहे. ओके. मग सिस्टीम डॉट विंडोज डॉट फॉर्म्समध्ये जो टेक्स्ट बॉक्स आहे तो विंडोज ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी आपण यूज करणार आणि सिस्टीम डॉट वेब डॉट यू आय नेमस्पेसमध्ये अवेलेबल असलेला टेक्स्ट बॉक्स आहे तो कशासाठी यूज करणार आहे, आपण वेब ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी यूज करणार आहे. मग या पद्धतीनं .NET फ्रेमवर्क क्लास लायब्ररी यूज करून आपण काय करू शकतोय, वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स वेगवेगळ्या लँग्वेजमधनं डेव्हलप करू शकते.
.NET फ्रेमवर्क क्लास लायब्ररी कशासाठी आहे? सिस्टीम रिसोर्सेस ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला मायक्रोसॉफ्टनं .NET फ्रेमवर्क क्लास लायब्ररी इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, हे जर अवेलेबल नसलं तर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला स्वतःचेच पहिल्यांदा नेमस्पेस डेव्हलप करायला लागणार आणि मग आपण ॲप्लिकेशन डेव्हलप करणार आहे. ओके, मी ते एक स्ट्रक्चर दिलेलं आहे नेमस्पेसचं. ओके, फ्रेमवर्क क्लास लायब्ररीचं .NETमध्ये जे काय फ्रेमवर्क क्लास लायब्ररी अवेलेबल आहे त्याचं हायरार्किकल स्ट्रक्चर तुमच्यासमोर इन शॉर्टमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. सिस्टीम सगळ्यात टॉप लेवलचं नेमस्पेस आहे. इट इज कॉल्ड ॲज अ रूट ऑफ ऑल दी नेमस्पेसेस अँड क्लासेस. सिस्टीम नंतर येणार आहे ते डेटा टाईपसाठी आहे. int32, int64, स्ट्रिंग डेटा टाईप, बुलियन डेटा टाईप जे काय लागणार आहे सिस्टीम डॉट int32, सिस्टीम डॉट स्ट्रिंग, सिस्टीम डॉट int64 म्हणणार, सिस्टीम डॉट बुलियन आहे. अशी डेटा टाईप आपण यूज करणार आहे आपल्या लँग्वेजेसमध्ये. त्याच्यानंतर वेब डेव्हलपमेंटसाठी सिस्टीम डॉट वेब नेमस्पेस यूज करायला आहे. डाटाबेस बरोबर कनेक्ट करण्यासाठी डाटाबेसवर कम्युनिकेट करण्यासाठी सिस्टीम डॉट डाटा नेमस्पेस यूज करायला लागणार आणि त्याच्यामध्ये बघा कनेक्शन क्लास आहे, डाटा सेट क्लास आहे, कमांड क्लास आहे, असे वेगवेगळे क्लासेस आहेत. कशामध्ये? डाटा सिस्टीम डॉट डाटा डॉट कनेक्शन क्लास, सिस्टीम डॉट डाटा सेट क्लास, सिस्टीम डॉट डाटा डॉट कमांड क्लास असे आपण क्लासेस त्याच्यामधले ॲक्सेस करू शकतो. त्यानंतर सिस्टीम डॉट वेब डॉट यू आय मध्ये आपण काय करू शकतो? टेक्स्ट बॉक्स क्लास आहे. सिस्टीम डॉट वेब डॉट यू आयमध्ये लेबल क्लास आहे. सिस्टीम डॉट वेब डॉट यू आयमध्ये लिस्ट बॉक्स आहे. त्याच्यानंतर चेकबॉक्स आहे, रेडिओ बटन आहे. ह्या पद्धतीनं आपण ते ॲक्सेस करू शकतो. ओके, मग आता दोन नेमस्पेस हे डिफरंट आहेत. हे सेपरेटर जे काही यूज केलेलं आहे दोन नेमस्पेसमधला सेपरेटर त्यासाठी डिलिमिटर यूज केलं आहे, तो डॉट यूज केला आहे. सिस्टमिक नेमस्पेस आहे आणि त्याच्यामध्ये सब नेमस्पेस आहे ते विंडोज आहे आणि विंडोजमध्ये सब नेमस्पेस आहे ते काय फॉर्म्स आहे आणि फॉर्म्समध्ये काय वेगवेगळे आपले क्लासेस आहेत. ओके, मग सिस्टीम डॉट बघा दोन नेमस्पेस सेपरेट करण्यासाठी काय यूज केलेलं आहे? डिलिमिटर डॉट इथं यूज केलेलं आहे. तसंच सिस्टीम डॉट विंडोज डॉट फॉर्म्स इथं घेतलेलं आहे बघा. सिस्टीम डॉट विंडोज डॉट फॉर्म्स हे आपल्या प्रोग्राममध्ये आपल्याला इन्क्लूड करायला लागणार आहे. ओके, ह्या पद्धतीनं हे नेमस्पेस किंवा फ्रेमवर्क क्लास लायब्ररी मायक्रोसॉफ्टनं डिफाईन केलेली आहे आणि आपल्या व्हिज्युअल स्टुडिओमध्ये ज्यावेळी आपण व्हिज्युअल स्टुडिओ इन्स्टॉल करतो ते ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये काय होणार आहे? इन्स्टॉल होणार आहे. ओके, मी आता हे व्हिडिओ लेक्चर इथे स्टॉप करतो. थँक्यू.